नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। ही 1 वाटी चण्याची डाळ आहे, 1 वाटी गूळ किसलेलं। ही जेवढी डाळ आहे तेवढंच मी गूळ घेतले। हे गव्हाचं पीठ आहे 1 वाटी, 1 वाटी मैदा, हे 2 चमचे तेल मी कोमट करून घेतले, मीठ चवीनुसार, हे फूड कलर आहे येलो कलर मी घेतले, चिमूटभर वेलची पावडर आणि साजूक तूप आहे। आणि बघा ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ धुवून 3-4 वेळा स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवली होती। आपली डाळ बघा व्यवस्थित भिजली आहे। अगदी नखाने जर तोडलं तर पटकन डाळ तुटते। तुम्ही बघू शकता व्यवस्थित चांगली भिजलेली आहे। पाणी घेतले मी डाळ शिजवण्यासाठी आणि कणिक मळण्यासाठी। आता आपण सुरुवात करूया। आता मी कुकर मध्ये ही डाळ शिजवायला घेते। त्याच्यात 2 ग्लास मी पाणी घालते। कुकरला झाकण लावते आणि गॅसवरती शिजत ठेवते। आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि आपली डाळ चांगली भिजलेली आहे, त्यामुळे मी 2च शिट्ट्या घालणार आहे कुकरला। आपली डाळ शिजून होईपर्यंत आता आपण कणिक मळून घेऊया। पहिल्यांदा मी गव्हाचं पीठ घालते 1 वाटी, 1 वाटी मैदा, चिमूटभर मीठ, थोडंसं कलर फूड। आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं आणि यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। एकदम घट्टसर नाही मळून घ्यायचं आहे, थोडंसं स्मूथ पाहिजे कणिक। एकदम जास्त नाही पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला। आता आपल्याला थोडं तेल घालायचं आहे कोमट केलेलं। परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे। कुकरची शिट्टी झाली, आता 1 शिट्टी झाली आहे। दोन शिट्ट्या झाल्या कुकरच्या। आता मी गॅस बंद करते। आता मी असंच पीठ आता मळून 15 मिनिटांसाठी याच्यावर झाकून ठेवते। आता मी याच्यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवते कणिकवर। आपली डाळ शिजून झाली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। हातानेच आपण प्रेस केलं, हे बघा व्यवस्थित दबली जाते। आता मी डाळीचं पाणी एका पातेल्यात काढून घेते। इथे मी डाळीचं पाणी काढून घेतलंय, तुम्ही इथे बघू शकता एका पातेल्यामध्ये। आता ही शिजवलेली डाळ जी आहे कुकरमध्ये ती मी एका कढईत काढून घेते। कढईमध्ये मी ही डाळ काढून घेतली आहे। गॅस मी चालू केले, बारीक ठेवले गॅस। आता आपल्याला ही मॅश करून घ्यायची आहे डाळ।
साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात। त्यात थोडं गूळ घालते, 1 वाटी गूळ घालायचा आहे। आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे डाळीमध्ये। डाळ आपली मॅश झाली आहे। आता मी एक थोडंसं कलरफुल घालते, कलर येण्यासाठी पुरणाला चिमूटभर। आणि एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे, चमच्यानी खालीवर करून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होतं ते पुरण आहे ना ते कढईला खाली चिकट करपून जातं ते। म्हणून आपल्याला एकसारखं हा चमच्यानी डाळी खालीवर करत राहायचं आहे 15 मिनिटं। आणि घट्ट करून घ्यायचं हे पुरण आपल्याला, पातळ नाही ठेवायचं। हे बघा पुरण आपलं घट्ट झालंय चांगलं। आता मी यात वेलची पूड घालते आणि परत एकदा चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा डाळ आपली एकदम मॅश झाली आहे, बघू शकता तुम्ही इथे। हे बघा पुरण पण आपलं घट्ट झालंय। आता मी गॅस बंद करते। पुरण आपलं थंड झालंय। आता मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। हे बघा मिक्सरमधलं पुरण मी एका पातेल्यात काढून घेतलंय। पुरण आपलं एकदम बारीक वाटून आलंय, बघू शकता तुम्ही इथे। 15 मिनिटं आपली झाली आहे। आपलं कणिक आपलं एकदम मऊसर झालंय, बघू शकता तुम्ही इथे। हे बघा छानपैकी मऊसर झालंय। याच्यात मी कोमट तेल घातलं होतं म्हणून ते व्यवस्थित मऊसर झालंय। आणि कलरफुल घातल्यामुळे आणखीन त्याला कलर पण छान आलाय कणिकला। तुम्ही याच्यात हळद घालू शकता कलर ऐवजी। पुरण आपलं तयार आहे, कणिक पण आपली मऊसर झाली आहे। आता मी पोळी लाटायला घेते। हा बघा गोळा घेतला एवढा छोटा। अशी छोटीशी मी पारी लाटते पहिल्यांदा। आता मी त्यात पुरणाचा छोटासा गोळा घेतलाय आणि यात असं आणखीन थोडं घेते। हे बघा व्यवस्थित आतमध्ये घातले आहे मी पुरण। आता यात पिठामध्ये घोळवते आणि पोळी लाटते। अगदी अलगद हाताने पोळी लाटायची आपल्याला, जास्त जोर नाही द्यायचा। पुरण बाहेर येता कामा नये। आपली एक पोळी लाटून झाली आहे। दुसरी गोळी घेते लाटायला। परत एकदा आपल्याला छोटी पारी लाटायची आहे।
त्यात परत एकदा पुरण आपल्याला भरायचं आहे. आणि परत एकदा असं व्यवस्थित आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये, पोळीमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता. अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे, जास्त जोर नाही द्यायचा. अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या पोळ्या लाटून घेते. इथे मी गॅस चालू करून तवा तापत ठेवला होता. तवा आपला तापलाय. आता पोळी घालते. आपल्याला ही पोळी लगेच नाही परतवायची. आता पोळी पलटते. ही बघा, त्याच्यावर मी साजूक तूप सोडते. पोळी आपली व्यवस्थित शेकली आहे. मी एका प्लेटवर काढून घेते. तर दुसरी पोळी आपण टाकूया तव्यावर. पोळी तव्यावर टाकल्यावर लगेच परतवायची नाही. साजूक तूप घालते. आता ही दुसरी पोळी मी काढून घेते प्लेटवर. आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅपी होली.